राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून आता राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। देश लुटायला आलेल्या औरंगजेबाची कबरच उखडून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी काल दिली आणि त्यावर आज अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येतात। उदयनराजेंचं समर्थन करत संजय शिरसाट यांनी कबर काढून टाकावी अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारलाच खडे बोल सुनावले। राज्यात औरंगजेबाची कबर असताच कामा नये, मात्र निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून असे विषय काढण्यात येतात असा आरोप मनोज जरांगेंनी केला। मानसिकता आमच्या सर्वांची हीच आहे की ज्या औरंग्याने इथं त्रास दिलेला आहे, हिंदूचे मंदिरं पाडलेले आहेत, महिलांचा छळ केलेला आहे, अतोनात छळ केलेला आहे आणि आमच्या राजाला अतोनात छळ करून मारलेलं आहे, त्याची कबर थडगं इथं असता कामा नये आणि ज्याला प्रिय असेल त्यांनी ती घेऊन त्यांच्या घरी घेऊन जावी किंवा त्यांच्या एरियामध्ये घेऊन जावी। नाही आता मोठमोठे लोक बोलल्यावर आपण त्याच्यात आपण काय बोलायचं त्याच्यावर आपण काय नाही आपण त्यांच्या मागं असतो फेका ना, मग काय म्हणायची काय करायची। संरक्षण बिन ते पैसे बी दिले ना, पैसे बी दिले ना, ते जमतं त्यांना। आता की महानगरपालिका तोंडासमोर ठेवून तुम्ही 35-40 वर्ष तवाने जमलं तुम्हाला, 75 वर्षाने जमलं तुम्हाला काढायचं, आता महानगरपालिका तोंडा पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेब असला होता, आम्हाला माहिती नाही नालायक धावण्याचं होतं म्हणूनच, आम्हाला काय माहित नाही काय इथे का पैदा असली चांगली होती का म्हणून त्याची मी समर्थन करणार। तुम्हाला निवडणुकीतच कसं काय शोध होते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।